नमस्कार. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. युग म्हणजे काय? तर युग म्हणजे प्रयोग. एकच वाक्य. मग त्यामध्ये प्रेरणा, ऊर्जा, परिवर्तन जे जे काही आहे ते सगळं येतं. संभवामी युगे युगे. त्रेतायुग झालं, द्वापार झालं, रामायण, महाभारत, जे काही युग झाली त्यांचा जर विचार केला तर आता आलेलं चालू स्थितीतलं, सद्य स्थितीतलं कलियुग आहे. आता कलियुग म्हटलं की आपण ह्याच्याकडं जरा विचित्र पद्धतीनं बघतो. म्हणजे ह्या युगात हे असं घडणारच, हे असं होणारच, हे एक ठाम आपल्या मनामध्ये कुठंतरी बसलेलं असतं. आता युग जगणं किंवा युग कटणं म्हणजे काय? तर आता आपली एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीमध्ये जे संस्कार मुलांच्यावरती होतात, मग तो जसा DNA असेल त्या पद्धतीचे काही मुलं त्याला पण फाटा देतात आणि आईवडील दुष्ट असतील तर मुलं कधी कधी चांगली बी असतात, नाही असं नाही. पण काही ना काहीतरी गुण त्यांच्या अंगी आलेले असतात. याला म्हणायचं ह्या फॅमिलीच्या रक्तामध्ये गुणधर्म जसे येत आहेत तसेच युगातले सुद्धा गुणधर्म एकमेकांकडं चालत येतात. मग ते वाईट असोत किंवा चांगले असोत. आता युग बदलणं हे कुणाला शक्य नाही, कारण तो प्रयोग आहे परमेश्वरानं आपल्यासाठी दिलेला. तो आपल्याला यशस्वी करून दाखवावा लागतो. मग ते शापित असू द्या किंवा उशापित असू द्या, आपल्याला त्याच्याशी दोन हात करावीच लागणार. ब्रह्मदेवानं पृथ्वी निर्माण केली. ब्रह्मदेवाने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे. त्यामुळं ब्रह्मदेवाची धडपड असते की ही युग आपण साधं एखादं घर बांधलं, एखादा फ्लॅट, तरी तो चिरंतन टिकावा. टिकावा हा शब्द मी वापरते, लक्षात घ्या. टिकावा म्हणजे हा पुढच्या पिढीने पण चांगलं राहावं, वागावं, विकायची गरज येऊ नये, असं त्याची एक भावना, श्रद्धा असते. ज्यानं तो फ्लॅट खरेदी केला त्याची हीच भावना एका फ्लॅटच्या प्रती एवढी आपली असेल, तर ज्यानं हे युग निर्माण केलं ब्रह्मानं, त्याला सुद्धा वाटत राहतं की हे मी एवढं सगळं निर्माण केले, ही चराचर सृष्टी पृथ्वी हे नष्ट होऊ नये, म्हणून त्याची धडपड असते. ब्रह्मा विष्णूला काळजी असते, जगली पाहिजेत लोक, आणि ह्या लोकांचं पालन पोषण ही जबाबदारी, अप्रत्यक्ष जबाबदारी आपल्यावर आहे. तो त्याचं कार्य करत असतो. शंकर हा संहाराची देवता आहे. महेश तो ह्यांना आता उचललं पाहिजे, जास्त दिवस इथं ठेवून ह्यांना चालणार नाही. या ठिकाणी आता दुसऱ्यालाही चान्स दिला. एक खेळाडू पराभूत झाला की दुसरा खेळाडू आपोआप तिथं येतो, आणि हाच जर 100-200 धावा करत राहिला तर त्याला चान्स भेटत नाही. मग त्याचे गुण तो कधी दाखवणार? त्यामुळं एवढं मर्यादित लाईफ झालं की त्याला उचललं पाहिजे. संहार म्हणजे वाईट किंवा असं शब्दशः अर्थ नाही, तर मुक्ती. संहार म्हणजे मुक्ती असा देणारा तो शंकर आहे. अशा पद्धतीनं ही लोक सुद्धा प्रत्येक युगामध्ये, कुठलं युग होतं याचं त्यांना काही देणं घेणं नाही, पण प्रत्येक युगामध्ये ते ह्याच विचारावरती ठाम आहेत. आणि रोज युग म्हणजे आपल्याला एक तरी प्रयोग करायला दिलेला आहे. प्रयोगातून विज्ञान. आपण लहान असताना आपल्याकडे छोट्या त्या प्रयोग वह्या असायच्या, तिथं शेवटी लिहिलं असायचं आपण यातून काय शिकलो. प्रयोगातून विज्ञान. मग आपण काय शिकलो ह्याचा हिशोब ते नंतर बघतात, तो विषय वेगळा आहे. कर्माचा विषय आपण यात घेणार नाही. मग या युगामध्ये असं होतं, त्या युगामध्ये तसं होतं, त्या युगामध्ये तसं होतं, इथं सत्य बोललं जायचं. तर जे संस्कार जसे जसे ज्या युगावरती पडलेले आहेत किंवा त्याची सुरुवातीपासूनची रचना जशी घडत गेली त्याच पद्धतीनं हे युग वाटचाल करत असतं.
आता सत्ययुगामध्ये रामायणामध्ये सीता रामवनवासात होते, तिथं सुद्धा बघितलं आपण ते फळं खाऊन जगलेत, कंदमुळं आंबे काय असतील तिथं त्यांना भेटले ते. तर तो जो स्तोत्र होता अन्न मिळवण्याचा, तोच स्तोत्र कलियुगात पण आहे. ज्वारी गहू बाजरी हे यामध्ये काही बदल झालेला नाही. म्हणजे सृष्टी कुठल्याही युगामध्ये दगड तेच आहेत, सगळं तेच आहे. हवा पाणी म्हणजे सगळी पंचमहाभूतो म्हणूया आपण. म्हणजे युगामध्ये बदल होतो आपण म्हणतो, म्हणजे माणसामध्ये बदल होतो. सृष्टी आहे तीच आहे, ती काय बदललेली नाही. आता श्रीकृष्ण ज्यावेळेला अर्जुनाच्या रथाचं सारथी होतो, त्याचा रथ हाकतो, त्यावेळेला अर्जुन निवांत असतो. अर्जुन योद्धा आहे, हुशार आहे, त्याला माहीत असतं हा जिंकणाराच आहे अर्जुन. तरी पण अर्जुनाला एक खंत असते की मी जिंकणार आहे, पण जवळच्यांना मारायला नको. हा खंत घेऊन तो लढत असतो. आणि अर्जुनाचं जे समाधान केलेलं आहे श्रीकृष्णानं, त्याचंच गोंडस नाव आहे गीता. हे सगळं समाधान किंवा सल्ला मसलत. कारण श्रीकृष्णाला पण एक अघोषित भीती होती. एवढा बलाढ्य रावण ज्यानं शंकर गुरु करून घेतला, शंकराला सुद्धा त्यांनी ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता. इंद्राला नुसतं सळो की पळो करून सोडलं. त्या इंद्राच्या गादीवर सुद्धा, त्यामुळे त्याच्या मुलाचं नाव इंद्रजित ठेवलं होतं त्यांनी. गादीवर सुद्धा ताबा मिळवला होता रावणानं. म्हणजे असं एखादा रावण ह्या युद्धामध्ये घुसू शकतो आणि काही पण विपरीत आपल्याकडं उभा राहिलाय. शेवटपर्यंत आपण म्हणतो हा निवडून येणार, पण आयत्या वेळेला तिसराच निवडून येतो. अशी ह्या युगातली परिस्थिती आहे. प्रत्येक युगामध्ये ही स्थिती दडलेली आहे. तसं श्रीकृष्णाला पण भीती होती की रावण एखादा असा येऊ शकतो. मग कर्ण असेल, कर्ण रावण नाही, पण कर्ण हुशार होता, पण तो सुद्धा एकटा युद्ध जिंकला असता. पण श्रीकृष्ण नीती वापरल्यामुळं अर्जुनाचा विजय झालेला आहे. म्हणजे हा त्या युगातला हा सिद्धांत आहे. मग आता बदल काय झाला आपल्या कलियुगामध्ये, की कलियुगामध्ये रथ गेला, आता आली बुलेट. बुलेटवरती सगळे आता पळायला लागले, फाट फाट फाट. अगदी ते सायलेन्सरला बी एक काहीतरी वेगळं बसवतात, कळलं पाहिजे सगळ्यांना पोरगं बुलेटवर फिरतंय. आणि मग तो श्रीकृष्ण रथ चालवायचा, अर्जुन निवांत होता, भीती नव्हती काय. योद्धा खूप मोठा योद्धा आहे, जग जिंकण्याची ताकद होती, जिंकलेला आहे. तो जर अर्जुन ह्या युगामध्ये आला आणि एखाद्या मुलगा म्हणला की हे अर्जुना, आता तो पण आपल्याला देवच आहे, श्रीकृष्णाचा पार्थ आहे, पण आपल्यासाठी अर्जुन देव आहे. अर्जुना जरा माझ्या बुलेटवर बस, मी तुला इकडून राऊंड मारून आणतो. अर्जुनाचा रथावर विश्वास होता, पण तू बुलेटवर विश्वास ठेवणार नाही. तो म्हणेल बुलेटचं काय सांगता येत नाही, कुठल्या खड्ड्यात घेऊन मला घेऊन गाडशील नेऊन. म्हणजे हा फरक पडत गेलेला आहे युगामध्ये. पुष्पचक्र विमान होतं, सीतेला घेऊन रावण गेला. मग ते विमान कसं होतं काय, आपण त्यावरती पण बरंच द्वंद्व चाललेलं असतं. चांगल्या गोष्टीवरतीच माणसं आक्षेप घेत असतात. मग आता पण राईट बंधूंनी विमानाचा शोध ह्या युगामध्ये लावलेला आहे. आपण म्हणतो आमच्या राईट बंधूंनी हा शोध लावला, आमका आमका संदर्भ घेतला होता आणि विमानाचा शोध लावला. पण त्या विमानाचा पत्रा, लोखंड जे काय आहे, आणि हे पण जाऊ द्या, नाही कळलं तुम्हाला, यापेक्षा तो वैमानिक आहे, पायलट, त्याचं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं होतं. आणि जो अर्जुन, श्रीकृष्ण किंवा जे कोणी असतील ते, त्यांचं सुद्धा शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूत ही प्रत्येक युगामध्ये त्यांची भ्रमंती चालू आहे. त्याशिवाय मनुष्य देह
तयारच होत नाही. ध्येय तयार व्हायचं असेल तर या गोष्टींची नितांत गरज म्हणण्यापेक्षा तयारच होत नाही. असं हे युग परिवर्तन आपण म्हणूया. मग युगामध्ये काय बदलतं तर युगामधले माणसं, त्यांचे मेंदू ताब्यात राहत नाहीत. काही थोडंसं झालं, एखाद्यानं धोका दिला, कलियुगामध्ये असंच चालायचं. एखादी मुलगी पळून गेली, कलियुगामध्ये असंच घडायचं. एखाद्या हे अमानुष कृत्य करतात लोक, काही जे त्याची वाच्यता सुद्धा करायला तोंड आपलं धजवत नाही, कलियुगामध्ये हे असंच चालायचं. म्हणजे हे जे ठामपणानं आपल्या मनावरती बिंबलेलं असतं, हे एक प्रोत्साहन आहे ह्या युगासाठी, जे प्रोत्साहन आपण रोजच्या रोज देत असतो. पण हे युग मी बदलू शकतो असं म्हणणारा ह्या युगामध्ये कोणी जन्माला येत नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज अशीच काही मंडळी अलीकडच्या 700-750 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रापुरतंच आपण बोलतोय जन्माला आली. ह्यांना युगप्रवर्तक किंवा युग बदलणारी लोक असं म्हणायचं. पण त्यांचे संस्कार सुद्धा आपण किती दिवस बाळगतो किंवा किती दिवस आपल्या अंगीकृत करतो, तर काही दिवस नंतर आपण बेचा पाडतोच. कलियुग आहे, कलियुग आहे असंच घडायचं. अहो, एका कलियुगाला एक शस्त्र म्हणता येणार नाही, एक अस्त्र किंवा आपण असं म्हणूया तारणारं, जे जिवंत ठेवणारं, किंवा त्याला असं काय म्हणता येईल आपल्याला की बाबा दिशा दाखवणारं, व्यवस्थितपणानं ह्या युगाचा अंत होईपर्यंत समाधान किंवा शक्ती देणारं असं एक व्यासपीठ आहे किंवा असं एक वाङ्मय आहे. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी जर आपण आपल्याला आपल्या घरातलं बघायचंय, घर म्हणजे आपला महाराष्ट्र, आपल्याला देशाचं नंतर बघू आपण, पण आपलं घर चांगलं असेल तर बाकीचं बघण्यात अर्थ असतो. घरात किंमत नसेल तर बाहेरचं कोण विचारत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग ही आपला महाराष्ट्र म्हणजे आपलं घर आहे. आणि आपलं घर जर आपण एवढ्या ग्रंथावनी सुद्धा आपलं परिवर्तन घडू शकतं आणि त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. म्हणजे आपल्याकडं जे आहे ते आपल्याला माहीत नाही आणि आपण नुसतं इकडं तिकडं फिरतोय. युगात असं झालं, युग बदललं, युगात तसं झालं. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. म्हणून युग कुठलेही असू द्या, युगाला दोष देण्यापेक्षा आपण कसे आहोत याकडं लक्ष द्या आणि ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीचा आधार घ्या. एक ओवी सुद्धा युग परिवर्तन करू शकते, एवढी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून युगाला दोष देत बसू नका. एकतरी ओवी अनुभवावी आणि मनोभावे वाचावी ज्ञानेश्वरी. थँक्यू. हॅव अ गुड डे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.